नमस्कार मंडळी, कुकी हर्षामध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उपवासाचा ढोकळा। उपवासाची नवीन रेसिपी आहे, बनवायला एकदम सोपी आणि एकदम हलकी फुलकी, एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा उपवासाचा ढोकळा एकदा खाल्ला की संध्याकाळपर्यंत भूक लागणार नाही। चला तर मग सुरू करूया। तर हा जाळीदार असा उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे 1 कप एवढं भगर किंवा याला समा राईस किंवा वरईचे तांदूळ सुद्धा म्हणतात। हे भगर मी स्वच्छ कापडाने पुसून घेतलंय, याला ओलं वगैरे करायचं नाहीये। सोबतच अर्धा कप एवढं दही घेतलंय। दही शक्यतोवर आंबट वापरावं म्हणजे ढोकळ्याला जाळी छान पडेल। 1/4 कप एवढा साबुदाणा घेतला आहे आणि थोडं 2 ते 3 मिनिट त्याला रोस्ट करून घेतलंय। तसं 3 ते 4 मिरच्या आणि थोडा कोथिंबीर घेतलाय। सर्वात पहिले मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भगर घेऊन त्याचं असं पावडर करून घ्यायचं। रवाळ असं पावडर करायचंय, बघू शकता तुम्ही इथे रव्यासारखं झालंय। हे पावडर आता एका बाउल मध्ये काढून घेऊया। त्याच बाउल मध्ये साबुदाणा जो होता भाजलेला तो टाकायचा आणि त्याचं सुद्धा असं रवाळ पावडर करून घ्यायचं आणि हे साबुदाण्याचं पावडर सुद्धा भगरच्या पावडरवर काढून घ्यायचं आणि दोन्ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। नंतर यामध्ये दही टाकायचं। जसं मी सांगितलं की दही थोडं आंबट असलं तर ढोकळा छान जाळीदार बनतो। तसंच चवीनुसार उपवासाचं मीठ घालून दही आणि मीठ छान या पिठामध्ये मिक्स करायचं। सध्या पाणी वापरायचं नाहीये, पाणी न वापरताच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये पाणी घालायचं थोडं थोडं आणि याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं। जसं ढोकळ्याचं बॅटर आपण नॉर्मली करतो तशाच प्रकारे बॅटर तयार करायचं आहे, पण भगरचं पीठ जास्त पाणी ॲब्सॉर्ब करतं, त्यामुळे इथे पाणी जास्त लागू शकतं। मला हे बॅटर बनवण्यासाठी टोटल 1 कप एवढं पाणी लागलं। डिपेंड करतं की भगर तुमचं कसं आहे, त्यानुसार कमी जास्त पाण्याचं प्रमाण थोडं होऊ शकतं। तर इथे बघा मी पाणी टाकून हे बॅटर असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे। थोडं घट्टच आहे, पण आपण यामध्ये थोडं पाणी नंतर घालणार आहोत। आता यामध्ये 1/4 टीस्पून निंबूचे फूल किंवा निंबू सत्व किंवा सायट्रिक ॲसिड आणि 1 चम्मच साखर टाकायची। जर तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही इथे लिंबूचा रस टाकू शकता। दोन्ही घालून हे मिश्रण 1 मिनिटापर्यंत एकाच डायरेक्शनने छान फेटून घ्यावं, जेणेकरून यामधली साखर आणि लिंबूचे फूल दोन्हीही छान विरघळून जाईल। तर मी 1 मिनिटापर्यंत फेटून घेतलं। आता हे मिश्रण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं। तोपर्यंत हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा करून घेते खलबत्त्यामध्ये। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। ठेचा तयार झालाय, बाजूला ठेवून घेते। दुसरीकडे मी ज्यामध्ये ढोकळा तयार करणार आहे त्यासाठी डबा घेतला होता, त्याला तेलाने छान ग्रीस करून घ्यायचंय, जेणेकरून ढोकळा इझिली निघेल। 10 मिनिटं झाले रेस्ट करून या पिठांना म्हणजे या बॅटरला परत 1 ते 2 मिनिटापर्यंत छान फेटून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आता जो ठेचा तयार केला होता तो घालायचा आहे। हे बॅटर मला थोडं घट्ट वाटत आहे म्हणून एखादा घोट म्हणजे 1 चम्मच एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं। हा जो ठेचा आहे त्या बॅटरमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा, बिलकुल अशा प्रकारे। बघा हे बॅटर छान मस्त फ्लफी झालेलं आहे। अजून याला जाळीदार बनवण्यासाठी यामध्ये 1 चम्मच मी इनो टाकत आहे, इनो फ्रूट सॉल्ट, आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चम्मच त्यावर पाणी घालताय। जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही अर्धा चम्मच ते बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता। इनो टाकल्यानंतर लगेचच हे बॅटर 1 मिनिटापर्यंत छान फेटून घ्यायचं आणि वेळ न घालवता ग्रीस केलेल्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं। हा डबा 1 ते 2 वेळा असा टॅप करून घ्यायचा, जेणेकरून याच्यामध्ये एअर बबल्स असतील तर निघून जातील। आणि वरून मी इथे लाल तिखट असं भुरभुरत आहे, म्हणजे ढोकळा जो आहे दिसायला छान होतो। इकडे मी कढईमध्ये पाणी स्टीम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचा आणि हा जो डब्बा आहे ढोकळ्याचा तो ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर वाफून घ्यायचं। 15 मिनिटानंतर चेक करूया, तर चाकू टाकून बघायचं। जर चाकू क्लिअर आला तर ढोकळा छान शिजला आहे। ढोकळा कढईतून बाहेर काढून घेते आणि याला थंड करायसाठी बाजूला ठेवते। थंड झाल्यानंतर चाकूने अशा प्रकारे याच्या ज्या साईड्स आहेत त्या लूज करून घ्यायच्या, म्हणजे ढोकळा इझिली आपला डब्यामधून निघेल। नंतर या डब्यावर प्लेट ठेवायची आणि उलटा डबा करून अशा प्रकारे हा ढोकळा मोल्ड मधून काढून घ्यायचा। तर बघा एकदम मस्त जाळीदार असा ढोकळा आपला झालेला आहे। आता या ढोकळ्यावर आपण तडका देऊया। त्यासाठी तडका पॅन मध्ये तेल, जिरं
तीळ आणि कढीपत्ता घालून असा तडका तयार करून घेतला। हा तयार झालेला तडका ढोकळ्यावर छान पसरून घ्यायचा। तिळामुळे एकदम मस्त फ्लेवर येतो आणि मस्त लागतो खाताना हा ढोकळा। वरून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून गार्निश केला आहे आणि तुम्हाला आवडतं त्या शेप मध्ये हा ढोकळा कापून तुम्ही सर्व करू शकता। अतिशय मऊ होतो, जाळीदार होतो आणि खूप छान लागतो आणि पोटभरीचा नाश्ता आहे। उपवासाला जर तुम्ही सकाळी खाल्लं तर संध्याकाळपर्यंत बिलकुलही भूक लागणार नाही। तर नक्की करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।